नमस्कार, मी नम्रता वागळे. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. मनोज जरांगे यांनी 2 दिवसांपूर्वी मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर या आंदोलनाने अचानक वेगळंच वळण घेतलेलं दिसतंय. जरांगेंनी मुंबईकडे जायचा आपला विचार बदलला. ते अंतरवाली सराटीत परत आले. त्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आणि आता 2 दिवसांनी त्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे. दरम्यानच्या या काळात आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची एसआयटी चौकशी करायचा निर्णय घेतलाय. या आंदोलनामागे, जरांगेंमागे बोलवता धनी कोण आहे याचा शोध ही एसआयटी घेईल असं फडणवीस म्हणालेले आहेत. विरोधकांनी साहजिकच यावर जोरदार टीका केली आहे. अशी एसआयटी स्थापन करणे म्हणजे जरांगेंचं आंदोलन दडपण्याचा एक प्रयत्न केला जातोय असा विरोधकांचा आरोप आहे. आता यातल्या कुणाच्या आरोपामध्ये तथ्य मानायचं? या एसआयटी चौकशीद्वारे कुणाला विलन ठरवायचा प्रयत्न होतोय? या चौकशीतून खरंच सत्य बाहेर येणार आहे का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. मी मराठ्यांचं काम करतो ना, गोरगरिबांचं. सत्याचा वापर ते करणारच ना. आरक्षणाच्या विरोधात बोलला की मी सोडत. आणि याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मात्र चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आज सभागृहामध्ये एसआयटी संदर्भात घोषणा करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय म्हणाले आपण बघूया. काय आहे ही वस्तुस्थिती जी आहे ही समोर आली पाहिजे. चौकशी त्याची आपण मागणी केलेली आहे. त्या बाबतीमध्ये जे जे काही आता मी डिटेल त्याच्यात बोलत नाही. एसआयटी आपण त्याच्यामध्ये नेमू आणि एसआयटीच्या माध्यमातून जे जे काय आहे ते सत्य जे आहे ते सत्य बाहेर येईल. त्याची चौकशी होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे. परंतु मी एवढं सांगतो, कुणालाही यामध्ये आरक्षणामध्ये कुठपर्यंत आपण सहकार्याची भूमिका किंवा विरोधाची भूमिका किंवा राजकारणाची भूमिका घ्यावी हे ठरवलं पाहिजे. कारण हे आपण एकमताने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण एसआयटी सांगितली आहे, एसआयटी तयार होईलच. पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही. त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला. जी स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली, काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते. आणि हे जे आता ज्या ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं. साहेब, वॉर रूम कोणी उघडल्या माहिती आहे आम्हाला, आता मिळाली आहे माहिती. वॉर रूम कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली, नवी मुंबईला, पुण्याला कोणी उघडली माहिती आहे आमच्याकडे. सगळी करू, सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल. आणि एसआयटी स्थापन करणं म्हणजे आंदोलन दडपण्याचं आणि एका विशिष्ट पक्षाला अडचणीत आणण्याचं काम आहे असा आरोप विरोधकांनी केलेला आहे. बघूया विरोधकांचं काय म्हणणं आहे. मी तर म्हणतो, सगळे ज्यांचं नाव त्यांनी घेतलं सगळ्यांचे कॉल चेक करा. कोणाकोणाचे फोन आले, त्यांचे जे जे सहकारी आता इकडे तिकडे जातात ते कोणाकोणाला भेटले, त्यांनी कोणाकोणाला फोन केले याची चौकशी होते. एसआयटीची कार्यकक्षा जरा मोठी करा. ते जे त्यांनी छोट्या छोट्या लोकांचं, कारण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा आदर करावा लागेल. मागणीचा विषय वेगळा, पण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला जर भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं जर मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल तर मला वाटतं त्याची भूमिका मला मांडावी लागेल. आणि म्हणून मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या भूमिकाविषयी या सगळ्या भूमिका असू शकतात, पण तो आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय, आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय. एसआयटी फॉर्म करण्याचं कारण एवढंच आहे की कुठल्या तरी एका पक्षाला टार्गेट केलं जाते आणि मग उद्या जाऊन कदाचित ती माहिती गोळा झाल्यानंतर जो आज सत्तेत आहे पक्ष, त्याला उद्या दाबण्याचा प्रयत्न भाजपकडनं होऊ शकतो असं कुठेतरी आम्हा सगळ्यांना वाटतंय. बीडमध्ये जी घटना घडली त्याच्यात आमचं स्पष्ट मत आहे की सत्तेत असणाऱ्या लोकांनीच तिथं दंगल घडवली. असं असताना आम्ही म्हणत होतो ज्युडिशियल एन्क्वायरी करा, कोर्टातून करा, पण ते त्यांनी ऐकलं नाही. तिथे एसआयटी झाली. आता एसआयटी कधी काय निकाल देईल तेव्हा निकाल देईल. त्यामुळे बीडमध्ये घडलं ते सत्तेतल्याच लोकांनीच घडवलं आणि अख्ख्या महाराष्ट्रात ते घडावं असा सुद्धा प्रयत्न मधल्या काळामध्ये झाला. समजा आम्ही जरांगे पाटलांच्या मागे आहोत तरी देखील त्यांचं असं काय चुकतंय हे त्यांना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न का करत नाहीत? म्हणजे कोणी आंदोलनाला उभं राहिलं तर त्याच्यावरती तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवायचं. ज्या पद्धतीने
उत्तरेतले शेतकरी गेल्या वर्षी 1-1.5 वर्षापूर्वी आंदोलनाला उतरले होते, त्यांना अतिरेकी ठरवण्यापर्यंत मजल गेली. आता जरांगे पाटलांसुद्धा तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का? हा एवढाच भाग राहिलाय आता. म्हणजे कोणी न्याय हक्कासाठी उतरायचंच नाही. ठीक आहे, एखाद्याची मागणी कदाचित चुकीची असेल किंवा पूर्ण करता येत नसेल तर त्याला विश्वासात घेणं हे राज्यकर्त्याचं काम असतं. त्याला गुन्हेगार ठरवणं हे राज्यकर्त्याचं काम नसतं. असा राज्यकर्ता बिनकामाचा असतो. आणि याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत मराठा आंदोलक योगेश केदार, आमच्या दैनिक पुढारीच्या संभाजीनगर आवृत्तीचे निवासी संपादक धनंजय लांबे आपल्यासोबत आहेत आणि काही वेळातच आमदार भरत गोगावले या चर्चेमध्ये सहभागी होतील. मी सुरुवातीला लांबे सरांकडे जाईल. लांबे सर, तुमच्या नजरेतून ही संपूर्ण आता जे काही या आंदोलनाने वळण घेतलंय, त्यानंतर ज्या घडामोडी घडतायत, याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? एकतर ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण जाहीर केलं आणि त्याच्यानंतर संबंध महाराष्ट्रामध्ये जे वातावरण होतं ते लक्षात घेता मराठा समाजाचा हा समज झालेला आहे की याच्यापूर्वी जसं 10% आरक्षण देण्यात आलेलं होतं, तर हे त्याची सुधारित आवृत्ती असावी असं साधारणतः मराठा समाजामध्ये एक मेसेज केला. आणि त्यामुळे महाराष्ट्रभरामध्ये जल्लोष वगैरे आपल्याला काही बघायला मिळालं नाही. आता या त्याच्यानंतरच्या ज्या घडामोडी झाल्या, जरांगे पाटील मुंबईला निघाले, मग ते त्या जांभुरीमध्ये थांबून परत गेले आणि त्याच्यानंतर आजच्या SITचा हा मुद्दा आला. तर याच्यामध्ये असं झालंय की म्हणजे हा प्रश्न आणखीन चिघळत जाणार आहे अशी एक प्रकारची भावना मराठा समाजामध्ये झालेली आहे. हा एक असा योद्धा सर्वसामान्यांमधून उभा राहिलेला आहे आणि मग याला कसं डिफेम करायचं, याला बदनाम कसं करायचं, या पद्धतीचा सगळं षडयंत्र रचलं जात आहे असा एक या समाजाचाही समज होत चाललेला आहे आणि तो रास्त आहे. कारण झालेलं असं आहे की मागच्या वेळेस पण आपण बघितलं की जरांगे पाटील जेव्हा प्रदीर्घ उपोषणाला बसले, त्यांचं 19 दिवस उपोषण चाललं, तर त्या वेळेस सुद्धा असे आरोप प्रत्यारोप म्हणजे हे सोशल मीडियावरून सुरू झालेले होते. परंतु यावेळेस असं झालं की मराठवाडा भागातले त्यांचे जे काही सहकारी होते त्यांनी मुंबईत जाऊन पत्रपरिषद घेऊन हे सगळं केलं आणि त्याच्यामुळे जरांगेंसह त्यांच्या सोबत असलेल्या सगळ्यांना असं वाटायला लागलं की हे परत सरकारचं षडयंत्र आहे. त्यांची जी मूळ मागणी आहे, म्हणजे त्या दिवशी विशेष अधिवेशन जे या विधिमंडळाचं झालं होतं त्याच्यात सुद्धा त्यांच्या मूळ मागणीचा शब्द देखील काढला गेला नाही. म्हणजे त्यांनी जे सगळे सोयऱ्यांचं जे मागणी केलेली आहे तर त्याचा सुद्धा त्यांनी कोणीही उल्लेख केलेला नव्हता. त्याच्यानंतर मला गंमत अशी वाटते की ज्या दिवशी ही चर्चा त्या सभागृहामध्ये झाली, सगळ्यांनी म्हणजे अगदी सत्ताधारी पक्षांनी जी भाषा वापरली त्याच भाषेत विरोधी पक्षांनी पण या विधेयकाचं समर्थन केलं. परंतु नंतर म्हणजे सभागृहाबाहेर पडल्यानंतर ज्या एक प्रतिक्रिया यायला लागल्या त्याच्यावरून असं लक्षात आलं की याच्यावरून आता राजकारण सुरू झालेलं आहे. की विरोधी पक्षातील मंडळीपैकी काही लोक असं म्हणाले की हे आरक्षण कितपत यशस्वी ठरेल आम्हाला शंका आहे. त्याच्यानंतर या ज्या काही सगळ्या मागण्या होत्या त्याच्यातल्या काहीच मागण्या हे झालेल्या आहेत, काही मागण्या मान्य झालेल्या नाही. मुद्दा यामध्ये असा आहे की जरांगेंनी फडणवीसांबद्दल ते आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्यानंतर हे संपूर्ण आंदोलन जे एका दिशेने चाललेलं होतं ते वेगळ्या दिशेने जायला लागले. सर, मी येते परत आपल्याकडे. योगेश केदार आहेत आपल्यासोबत. योगेश केदारजी, आता सरकार जी भूमिका घेत आहे त्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही बघा, आंदोलन म्हटलं की आंदोलकांना एक वेगळ्या लेवलच्या म्हणजे भूमिका घ्याव्या लागतात, काही वेळेस टोकाच्याही भूमिका होतात. अशा परिस्थितीमध्ये आंदोलक कधी कधी एखादा शब्द चुकीच्या पद्धतीनं बोलू शकतोय, त्यात काय वावगं नाही. जरांगे पाटलांच्या तोंडून जे काही शब्द निघाले ते म्हणजे शिवराळ भाषा, शिव्या देणं, या बाबतीत मराठा समाजातल्या सुद्धा सगळ्या सजग नागरिकांनी, मोठ्या नागरिकांनी त्या बाबतीत चिंता व्यक्तच केलेली आहे आणि काही माध्यमातून आमच्या सगळ्या लोकांनी त्यांच्यापर्यंत तसे निरोप पोहोचवलेले होते की बाबा आपण ही भाषा बोलायला नको, आपली आक्रमकता ही अभ्यासातून आक्रमकता असली पाहिजे, ना की शिव्या देऊन आक्रमकता. आपला जो लढा आहे तो ह्या व्यवस्थेच्या विरोधातला लढा आहे, कुठल्याही एका व्यक्तीच्या विरोधातला लढा नाही. म्हणजे ना देवेंद्र फडणवीसांच्या विरोधातला आहे, ना एकनाथ शिंदेच्या विरोधातला आहे, ना कोणी अजितदादांच्या.
तिथं आज ते त्या चेअरमध्ये बसलेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे भांडण करतोय, त्यांच्याकडनं आम्ही आरक्षण मागतोय. 50% आतल्या आरक्षणाची मागणी केली होती. ती मागणी न देता 50% वरचा विषय झालाय. तो एक आमच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय राज्याच्या समोर आता आहे. मुळामध्ये सगळे सोयरेचा जो विषय आहे त्या बाबतीत 16 तारखेला हरकती नोंदवण्याचा पिरियड संपलेला होता. त्याच्यानंतर आता 6 लाख काहीतरी हरकती आल्यात असं सरकारचं म्हणणं आहे. आमचं आंदोलकांचं असंच म्हणणं आहे की बाबा तुम्ही त्या सगळ्या गोष्टींची जी काही प्रक्रिया आहे त्याचा काय आढावा घ्यायचा तो लवकरात लवकर घ्या. बर. आम्हाला एखादी अशी तारीख द्या, त्या दिवशी आम्ही बाबा सगळे सोयऱ्यांचा योगेश केदारजी SIT जाहीर झालेली आहे या आंदोलनाच्या विरोधात, आंदोलनाची चौकशी करण्यासाठी. माझ्या आठवणीतली ही पहिली घटना अशी आहे की आंदोलनाची SIT चौकशी होणार आहे. त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया? नाही, सरकारमधल्या लोकांना जी काही शिवराळ भाषा वापरली गेली, ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांच्याकडनं थोडंसं बोललं गेलं त्यामुळे ते दुखावलेले असणार आहेत आणि म्हणून ह्या आंदोलनाला एक वेगळी दिशा द्यायला लागलीत का काय? म्हणजे जे काल परवा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या वरती जे काही राजकीय पद्धतीने आरोप केले असा त्यांचा ग्रह आहे, म्हणजे समज आहे सरकारचा. ते तसं व्हायला नको होतं. आम्ही जो काही लढा उभा केलेला आहे मॅडमजी, 2-2.5 वर्षापूर्वी आम्ही ओबीसी आरक्षणाची मागणी केली. आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधात बोलत नव्हतो, उलट ओबीसीच्या सुद्धा लोकांना समजावून सांगायचा प्रयत्न करत होतो. मधल्या काळात थोड्या बहुत चुका जरांगे पाटलांच्याकडनं झालेल्या असतील, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही ओबीसी विरुद्ध मराठा केला किंवा ब्राह्मण विरुद्ध मराठा अशा आमच्या. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सरकार दुखावलंय आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं आलेली ही प्रतिक्रिया आहे. जे आता म्हणतात ठाकरेंचं आणि शरद पवारांचं स्क्रिप्ट जरांगे का बोलतायत असा प्रश्न फडणवीसांनी विचारलेला होता. नाही, ते देवेंद्र फडणवीस आमचं असं आंदोलक म्हणून म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांच्या वरती त्यांचं काही एखादा मुद्दा चुकला असता तर बोलणं साहजिक होतं, पण पूर्ण ब्राह्मण जातीवर बोलल्यामुळे देवेंद्रजी पूर्ण नाराज झालेले असतील आणि हा सगळा विषय केलेला असेल. आम्ही देवेंद्रजींना विनंती करू, एकनाथ शिंदे साहेबांनाही विनंती करू की आंदोलक आणि सरकार हे आपलं आहे. आपण एकमेकांमध्ये एवढे गैरसमज करून घ्यायला नको आहेत की तुम्ही SITची चौकशी कराल किंवा उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब हे आमच्या आंदोलनात सपोर्टिव्ह नाहीत. त्यांनी मग आमच्या ओबीसी आरक्षणाची मागणी करावी. आता आलंय म्हणून त्यांनी काही आमच्या बाबतीत सहानुभूती दाखवू नये. पवार साहेबांनी 23 मार्च 1994च्या JR मी चुकीचा काढला असं शरद पवार साहेबांनी मान्य करावं. उद्धव साहेबांनी आम्ही मराठ्यांच्या आंदोलनाला मुका मोर्चा म्हटलं ते उद्धव ठाकरेंनी मान्य करावं आणि मग आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं. आमच्या या चळवळीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा हात असण्याची शक्यता नाही. कुणी त्याचा श्रेयवाद कोणी किंवा या चळवळीच्या चुकीच्या गोष्टी बघून कुणी बोट ठेवून राजकारण करू नये अशी आमची विनंती आहे. सरकारला सुद्धा आमची विनंती आहे की जरांगे पाटलांच्या सोबत आपण चर्चेचा संवादाची भूमिका ठेवावी. आमचा हा कायदेशीर लढा आहे, संविधानिक लढा आहे. ठीक आहे. आपल्यासोबत भाजपचे सुद्धा प्रतिनिधी आहेत, गणेश हाके आहेत आपल्यासोबत, भाजपचे प्रवक्ते. तुमचा जो मुद्दा मी त्यांच्यापर्यंत पोहोचवते ते आत्ताच सहभागी झाले चर्चेमध्ये. योगेश केदार असं म्हणतायत की जरांगेंनी जी काही आक्षेपार्ह भाषा फडणवीसांविषयी सरकारविषयी वापरली त्यामुळे सरकार थोडंसं नाराज झालेलं आहे. हे SIT चौकशी आणि इतर जे काही प्रश्न जरांगेंच्या आंदोलनावर उपस्थित झालेत की ते कोणाची स्क्रिप्ट बोलायला लागलेत, बोलवता धनी कोण, हे जे प्रश्न आहेत हे सरकारची नाराजी आहे त्यांच्या आक्षेपार्ह भाषेमुळे असं म्हणतात ते. नाही, मुळात असं आहे की जरांगे हे काही फार म्हणजे लहान बाळ नाहीये. फार एका मोठ्या आंदोलनाचं नेतृत्व ते करतात. काय बोलावं काय बोलू नये हे त्यांना कळत नाही, इतके ते अडाणी किंवा दुधखोळे नाहीये. जे काही ते बोलत होते ते जाणीवपूर्वक बोलत होते. त्यामुळं त्यांच्याकडनं चुकून झालं ते असं बोललं जातं, आंदोलनात अशा वेळेला बोललं जातं. अशा पद्धतीची योगेश जी काही तुम्ही त्यांची पाठराखण करतात, मला असं वाटतं ते योग्य नाही. योगेश मग कुठल्याही समाजाचा आंदोलन करता असो, त्यांनी आपल्या आंदोलनाच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्टपणे मांडत जावी. व्यक्तिगत एखाद्या प्रिज्युडियस अशा पद्धतीनं एखाद्या नेत्याच्या वरती अशा कुठल्याही पद्धतीच्या आणि खालच्या स्तरामध्ये असंस्कृत ज्याला खरं म्हणजे आपली फार संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती फार म्हणजे महान आहे आणि इथं कधीही राजकीय अशा पद्धतीचे वैमनस्य जरी असलं किंवा एखादा विरोध जरी असला तर अशा स्वरूपाची भाषा एकमेकांना वापरण्याची आपली परंपरा नाही, आपला इतिहास नाही. पण मला असं कळत नाही की हे जरांगे अशा पद्धतीनं का बोलत होते आणि खरंच आणि त्याच्या मागे हे बोलण्यामागे इतकी ताकद कोणाची आहे, त्यांच्या मागे हे कोण बोलायला लावत होतं, हा संशोधनाचा विषय निश्चितपणे आहे. कुठल्याही माझ्यासारख्या सामान्य माणसाला सुद्धा, महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना सुद्धा असं वाटतं की हे कुठल्या आधार कशाच्या ताकदीवरती बोलतायत. म्हणजे इतकं म्हणजे इथं त्या मोदीला यायला सांगा, मोदीला माझ्याकडे यायला पाहिजेत, मला बोलायला पाहिजेत, त्या म्हणजे ज्या खरं म्हणजे त्यांनी बोललेली भाषा खरं म्हणजे एखादा म्हणजे खेडूत, एखादा अडाणी माणूस सुद्धा बोलू शकणार नाही इतक्या खालच्या स्तरावर. त्या शिव्या सुद्धा
त्यांनी सरकारला दिलेल्या आहेत. तेव्हा मला असं वाटतं की हे कशाचं प्रतीक आहे हे? योगीजी, मला असं म्हणायचं की आपण समजू शकतो, आपल्या भावना समजून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका कायम सकारात्मक राहत आलेली आहे. आणि असं असताना सुद्धा मला माझे खरं म्हणजे मी तुम्हाला म्हणजे दुःख असं मला असं वाटतं की पहिल्या वेळेला सुद्धा आमच्या सरकारनं मराठा समाजाचं आरक्षण दिलं. त्याच्यामध्ये सर्वात लीड जर कोणी घेतली होती तर देवेंद्रजी फडणवीसने घेतली होती. रात्री 3-3 पर्यंत जागून स्वतः त्या सगळ्या गोष्टीचे ड्राफ्टिंग करण्याचं काम देवेंद्रजीनं केलं. पण दुर्दैवानं हे आरक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकाही म्हणजे मराठा समाजाच्या नेत्यांनी कधी त्याचा डिजिटल बोर्ड लावून त्यांना धन्यवाद दिले नव्हते. माझं असं म्हणणं आहे की अरे सरकार आहे, सरकार म्हणून तर त्यांचा आभार मानायला पाहिजे होते. माझं म्हणणं की अशा पद्धती मग का नाही मानले? ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की जरांगेंच्या मागे नक्की कुठली तरी राजकीय शक्ती आहे. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. मी लांबे सरांकडे 100% बरं मी योगेश केदारांकडे येणार आहे, तर तुम्ही मला लांबे सरांची कॉमेंट घ्यायची आहे. लांबे सर, तुम्ही आता हे आंदोलन सुरू झाल्यापासून जवळून पाहत असाल, तुम्ही हे आंदोलन सुरू झाल्यापासून जवळून पाहत असाल, तुमचा अनुभव काय सांगतो की या सगळ्या मागे पॉलिटिकल नॅरेटिव्ह आहे की जरांगेंची ही उद्विग्नता आहे? नाही, याच्यामागे पॉलिटिकल मी तुम्हाला सांगितलं राजकीय राजकीय भाषा वापरली गेली कुठल्याही बाबतीमध्ये ही जी भाषा वापरली गेली ती कोणीही त्या भाषेचं समर्थन करणार नाही. परंतु जेव्हा एक व्यक्ती अत्यंत उद्विग्न होतो, त्याला असं वाटतं की आता यांनी आपले जे काही एफर्ट्स आहेत गेल्या 5-6 महिन्यांमधले ते यांनी पूर्ण धुळीस मिळवलेले आहेत, तेव्हा तो उद्विग्न होणं हे स्वाभाविक आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्या मागे एखादी शक्ती असावी वगैरे असं जे म्हटलं जातं आहे, तर त्याच्यामध्ये मला काही फारसं तथ्य वाटत नाही. कारण आता ही जी मंडळी ज्यांचे सहकारी जे तिथे जाऊन बोलतायत, मुंबईमध्ये जाऊन बोलतायत मीडियासमोर, तर हे पहिल्या दिवसापासून त्यांच्यासोबत होते असं दावा करतायत. जरांगेंची ही जी काही प्रतिक्रिया त्यानंतर एकूणच या प्रकरणाला लागलेलं वळण हे कुठेतरी राजकीय हस्तक्षेप आहे यामधला की जरांगेंची उद्विग्नता आहे? तर ही उद्विग्नता देखील आहे. परंतु मला असं वाटतं की वाशीमध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री जरांगेंना भेटले आणि त्याच्यानंतर जरांगे तिथून माघारी आले, तर मला असं वाटतं की या म्हणजे सरकार पक्षामधल्या लोकांना कदाचित असं वाटलं असावं की आता हे इथून पुढे निवळत जाईल आणि नंतर मग ते म्हणजे जे काय आपण मसुदा तयार केलाय त्या विधेयकाचा त्याच्यावरती या मंडळींचं समाधान होईल. परंतु तिथून आल्यानंतर त्यांनी जो सगळे सोयऱ्यांचा जो मुद्दा मांडला, मी आधीही सांगितलं, तर तो मुद्दा या विधेयकामध्ये कुठेही नव्हता. आणि जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना असं आश्वासन दिलं गेलं होतं की मी हा पण मुद्दा आम्ही याच्यामध्ये समाविष्ट करू. यांचं म्हणजे आत्ता हे जे काही काल त्यांचं बोलणं झालं उपमुख्यमंत्र्यांबद्दल, ते जे काही बोलले, तर मला असं वाटतं की जरांगेंनी आता 19वा दिवस त्या उपोषणामध्ये ते आहेत. अन्न नाही, पाणी नाही. मध्यंतरी त्यांनी उपचार पण नाकारले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून मग त्यांनी उपचार घ्यायला सुरुवात केली. तर ती त्यांची मानसिक आणि शारीरिक मला असं वाटतं की अवस्था त्यांच्या या विधानांना सगळ्या कारणीभूत होती. आणि असं आहे की जे समाज माध्यमांवरून किंवा लोकांच्या चर्चेतून ज्या गोष्टी येतात ते त्या कदाचित तिथे त्यांच्या म्हणजे थोडक्यात जरांगेंच्या तोंडून ते वक्तव्य बाहेर आलं आणि सरकारने ती संधी घेतलेली आहे त्यांचं हे आंदोलन कुठेतरी शमवण्यासाठी, असं म्हणता येईल लांबे सर? अगदी थोडक्यात एका शब्दात. हो बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अगदी योगेश केदार, अगदी थोडक्यात, माझी वेळ संपत आली आहे. हे बघा, जे वक्तव्य झाले त्या बाबतीत जरांगे पाटलांनी सुद्धा काही वेळापूर्वी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, माफी मागितलेली आहे. मुळामध्ये एकदा जर कोणी दिलगिरी माफी मागितली की विषय तिथं संपला पाहिजे. परंतु आमच्या मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षण मागणीच्या संदर्भानं मागणी आपण कधी करणार आहे याची उत्तर सरकारने द्यायला पाहिजे. आज तुम्ही हैदराबादचे गॅजेट घेऊन आणि तिथल्या नोंदी घेऊन आम्हाला आरक्षण देतो असं वचन दिलेलं आहे. ठीक आहे, ते वचन सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये पाळण्याची. ठीक आहे, म्हणजे झालेलं वक्तव्य चुकीचं आहेच, पण सरकारने आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. गणेश हाकेजी, एसआयटीचं काय? एक सेकंड साहेबांच्या गुलाल उधळावं, हाके साहेबांच्या गुलाल उधळावं संदर्भामध्ये फक्त आपलं सगळे सोयऱ्याचा कायदा करा आणि आमचं हैदराबादचं गॅजेट लागू करा. ठीक आहे, आपण विचारूया. हाकेजी, आरोप असा होतोय की आंदोलन शमवण्यासाठी एसआयटीचा प्रयत्न आहे हा. नाही, दोन गोष्टी आहेत की एसआयटीच्या संदर्भामध्ये मी बोलणं उचित नाहीये, कारण तो सभागृहामध्ये एसआयटीच्या संदर्भामध्ये निर्णय झालेला आहे आणि सभागृहामध्ये ज्या बद्दल साधक बाधक अशा पद्धतीची चर्चा होऊन
त्या संदर्भामध्ये 30 SITचा निर्णय झालाय. तो मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये मी माझं मत देण्याची आवश्यकता नाही, कारण की सर्वोच्च सभागृह आहे, विधिमंडळ या महाराष्ट्राचं, त्यांनी तो घेतलेला निर्णय आहे. आणि ज्या अर्थी त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्या अर्थी निश्चितपणे SIT म्हणजे लागू करण्या इतपत त्याच्यामध्ये म्हणजे जे काही आहे ते डेप्थ त्याच्यामध्ये खोली असली पाहिजे, हे निश्चित आहे. दुसरा विषय राहिला की जे योगेशजी वारंवार सांगतात की ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये की योगेशजींना मी पुन्हा तुम्हाला योगेशजी पुन्हा थोडंसं आणखी तुम्हाला म्हणजे मुद्दाम तुम्ही ज्या गोष्टी सांगतात की त्या गॅजेटच्या नंतर ओबीसीच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी सांगितलं की या सरकारनं काही दिवसापूर्वी केंद्रामध्ये ओबीसी स्वतंत्रपणे आयोग निर्माण कसं आहे माहितीये का की आरक्षणाचा प्रश्न सध्या क्लिष्ट बनलेला आहे, कारण सरकारने दिलेलं आरक्षण आणि जरांगेंना हवं असलेलं आरक्षण हे दोन्ही वेगवेगळ्या पेजवरती आहेत. त्यावरनं सरकार आता सुवर्ण मध्य कसा काढेल हा आगामी काळातला प्रश्न आहे. सध्या तरी मात्र जरांगेंनी जे आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनाकडे बोट दाखवलं जातंय आणि त्यासाठी ही SIT आहे. आता ही चौकशी झाल्यानंतर नेमकं काय सत्य समोर येतं, खरंच ते सत्य समोर येणार आहे का, या सगळ्यामध्ये काय तथ्य आहे की याचे काही वेगळे राजकीय अर्थ आहेत, बियॉन्ड द लाईन काही वेगळ्या घटना घडत आहेत, त्या आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कळणार नाही. मात्र त्याचे परिणाम जर अशा काही गोष्टी घडत असतील तर परिणाम नजीकच्या काळामध्ये नक्की आपल्याला दिसतील. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा चर्चेचा धुरळा इथेच थांबलेला आहे. पाहत रहा पुढारी न्यूज.